गुड मॉर्निंग मुलांनो. आजचा सुविचार बघूया आपण. आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी पायथ्यावरून शिखरावर पोहोचवते. तर पायथा म्हणजे काय, एखाद्या पहाडाचा जी सुरुवात असते त्याला पायथा म्हणतात. आणि एखाद्या पहाडाचं किंवा टेकडीचं जे टोक असतं त्याला म्हणतात शिखर. मग आपल्याला जर शिखरावर जायचं असेल, कोणतीही गोष्ट जर प्राप्त करायची असेल किंवा यश मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवात तर पायथ्यापासूनच करावी लागेल. आपण जर पहाड चढण्यासाठी खालून सुरुवात करू तरच आपण शिखरावरती पोहोचू. पण त्याच्यासाठी आपल्याला आत्मविश्वास पाहिजे. जर मला एखादा टेकडी चढायची आणि जर माझ्यामध्ये कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वासच नसेल, मी जर म्हटलं की मी ही टेकडी चढूच शकणार नाही, तर कदाचित मला खूप वेळ लागेल. मला कोणी फोर्सही जरी केला तरी मला वेळ लागेल. पण तेच मी जर म्हटलं की नाही, मी कसंही करून ही टेकडी चढू शकते, हा जर कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास माझ्यामध्ये राहिला तर मी नक्कीच त्याच्यात यश प्राप्त करू शकेल. मुलांना, आपण पाठ क्रमांक 10 आम्ही हवे आहोत का हे बघत होतो. याचं परीक्षेच्या आधी जो भाग झाला आहे त्याचा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. इथे लेखिका जे आहे ते मुंबईच्या परळ भागातील प्राण्यांच्या इस्पितळात गेल्या. प्राण्यांच्या इस्पितळातलं जे काही वर्णन आहे ते वर्णन तुम्हाला या उतार्यामध्ये दिसेल. तुम्हाला जेव्हा ओपन एंडेड क्वेश्चन्स येतात मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की कोणत्या पॅराग्राफमध्ये किंवा कोणत्या उतार्यामध्ये काय दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे त्यांनी म्हटलं आहे की मोठी तसबीर आहे त्या कार्यालयाच्या भिंतीवरती. तिथे वेगवेगळे प्राणी आहेत जे तुम्ही तुमच्या जी तसबीर तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 35 वरती सुद्धा बघू शकता. त्यानंतर तिथे एक प्राण्यांनी लिहिलेलं वाक्य आहे, आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का. हे असं प्राणी माणसांना म्हणून राहिलेले आहेत. मग जो दुसरा पॅराग्राफ आहे किंवा दुसरा उतार आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला मुक्या प्राण्यांनी केलेलं ते आवाहन होतं. आवाहन म्हणजे विनंती होती ती, की माणसाच्या दयाबुद्धीला म्हणजे माणसाच्या प्रेमाला किंवा दयेला, करुणेला ते आवाहन होतं, म्हणजे विनंती होती की आम्हाला तुमची गरज आहे. प्राण्यांना माणसांची गरज आहे, पण माणसांना सुद्धा प्राण्यांची गरज आहे का. कारण त्या इस्पितळामध्ये बरेचसे असे प्राणी असू शकतात ज्यांना त्यांच्या मालकांनी, पाळलेले जे प्राणी ज्यांना त्यांच्या मालकांनी तिथे सोडून दिल्यानंतर ते घ्यायला आलेच नाही. आणि त्यामुळे सुद्धा असं हे जे वाक्य आहे ते लिहिलं जाऊ शकतं. मला कुठेतरी आत हलवून सोडतं. त्यांच्या मनाला ते भिडणारं वाक्य होतं. त्यांना भावनिकरित्या त्यांना त्याचं फार वाईट वाटतं की प्राण्यांवरती अशी का वेळ आलेली आहे. आणि मग ते कार्यालयात जातात. कार्यालयातील मग वर्णन दिलेलं आहे की तिथे एक तपउदी रंगाचा म्हणजे ब्राउनिश कलरचा एक गलेलठ्ठ बोका तिथे असतो त्या अलमारीवरती किंवा कपाटावरती. तो तिथून उडी मारतो आणि त्या ऑफिसच्या जे तिथे असलेले जे साहेब आहेत किंवा जे लोक आहेत त्यांच्या टेबलावर जाऊन बसतो. लेखिका त्यांना नवीन असल्यामुळे तो घाबरतो, पण जे तिथे ऑफिसचे लोक आहेत ते त्यांना नवीन नाही आहेत, ते ओळखतात त्यांना, म्हणून त्यामुळे तो त्यांच्यासोबत फॅमिलियर असल्यामुळे त्यांना तो घाबरत नाही आणि तिथे जाऊन तो बसतो. मग त्यानंतर तिथे जे साहेब आहेत ते त्यांना परवानगी देतात लेखिकेला की तुम्ही इस्पितळ जे आहे ते बघू शकता. आणि ते इस्पितळ दाखवण्यासाठी किंवा हॉस्पिटल किंवा दवाखाना दाखवण्यासाठी एक छोटा आणि चुणचुणीत मुलगा भरत नावाचा तो त्यांच्यासोबत देतात. मग ते म्हणतात की पुढे जाऊन ते डावीकडे वळतात. मग इथे ना मांजरांच्या विभागाबद्दलची माहिती दिलेली आहे की मांजरांना या पॅराग्राफमध्ये की मांजरांना ठेवण्यासाठी तिथे कशी व्यवस्था केलेली आहे. मांजर रुग्ण म्हणून जे मांजर येतात त्यांच्यासाठी तिथे व्यवस्था कशी आहे, तिथे काय त्यांनी तिथे विभाग केलेले आहेत किंवा कशा प्रकारचे विभाग केलेले आहे ते या उतार्यामध्ये सांगितलेलं आहे. की तिथे स्वयंपाकघराचे जे ओटे असतात तेवढ्या उंचीचे असतात, तेवढ्या उंचीचेच कट्टे तिथे केले आहे. एकेरी जाळीने विभागलेले छोटे छोटे खण आहेत आणि बाहेरच्या बाजूने सुद्धा त्या खणांना जाळ्या बसवलेल्या आहेत. आणि प्रत्येक खोलीमध्ये म्हणजे छोट्या छोट्या जे खण केले त्यांना त्यांनी प्रत्येक खोली एक एक खोली असं कन्सिडर केलेलं आहे. तिथे एक एक पेशंट आहे. पेशंट म्हणजे रुग्ण. पुढे जाऊया आपण. एक भला थोरला. भला थोरला म्हणजे खूप मोठा. काळा भोर बोका. बोका म्हणजे मेल मांजर जो असतो तो.
काळाभोर म्हणजे काळाकुट्ट असा बोका, डार्क ब्लॅक कलरचा बोका आपल्या हिरव्या डोळ्यांनी. आता इथे त्या बोक्याचे 2 विशेषण आहे, 3 विशेषण आहेत तसे पाहिले असता. भला थोरला, काळाभोर आणि हिरवे डोळे असणारा. व्याकुळ नजरेनं तो बघतो आहे, आपल्या व्याकुळ नजरेनं बघतो आहे म्हणजे तो तिथे खूप अस्वस्थ आहे. आता तो पेशंट आहे, त्याला काहीतरी होत असेल, त्याला काहीतरी त्रास होत असेल म्हणून तो अस्वस्थ अशा नजरेने तो बघतो आहे. आता हे एका पहिल्या पेशंटबद्दल झालं. अजून एक त्यांनी जो पाहिला पेशंट तो एक चिमुकलं कब्र पिल्लू म्हणजे ग्रेइश कलरचं वेगळ्या रंगाचं असं पिल्लू, एक मांजरीचं पिल्लू तिथे कावरं बावरं झालं आहे. कावरं बावरं होणे म्हणजे खूप भीती वाटणे, घाबरलं आहे ते. त्याच्यानंतर तिसरं एक मांजरी चिडलेल्या वाघिणीसारखी. आता तिला जर बाहेर जायचं असेल आणि तिला तरी आतमध्ये बंद करून ठेवलं असेल किंवा तिला असं काही औषध दिलं गेलं असेल की जेणेकरून तिला त्याचा त्रास होत असेल म्हणून ती चिडली असेल वाघिणीसारखी. जर तुम्ही पिंजऱ्यातल्या वाघाला किंवा वाघिणीला पाहिलं तर ती सतत इकडून तिकडे फेऱ्या मारत असते. तर तशी ती चिडलेल्या वाघिणीसारखी पिंजऱ्यात इकडून तिकडे फेऱ्या मारत आहे. फेऱ्या मारत आहे म्हणजे इकडून तिकडे ती फिरते आहे. त्याच्यानंतर चौथं इथे आहे एक ठिपके ठिपक्याचं मांजर. आता इथे वेगवेगळे त्यांनी त्यांचे वर्णन केले आहे. जसं पहिले आहे काळाभोर बोका, भला थोरला बोका, त्याच्यानंतर चिमुकलं छोटंसं पिल्लू, त्याच्यानंतर चिडलेल्या वाघिणीसारखी मांजरी आणि नंतर ठिपके ठिपक्याचं मांजर. हे विशेष याच्यामध्ये तुम्हाला येऊ शकतं. एक ठिपके टिपक्याचं मांजर आपण पेशंट आहोत हे विसरून, आता तो विसरून गेला, कदाचित तो बरा झाला असेल त्याच्यामुळे तो शांत बसत नव्हता. मग त्यांनी काय केलं, मार्जार जातीच्या स्वच्छतेच्या आवडीनुसार. आणि तुम्ही जर मांजरांना बघत असाल तर ते सतत आपल्या हात पायांनी पंजांनी किंवा जिभेनी सतत आपलं अंग स्वच्छ करत असतात. तर ते जे ठिपके टिपक्याचं मांजर आहे ते कदाचित बरं झालं असेल आणि त्याच्यामुळे ते विसरून गेलं की आपण पेशंट आहोत किंवा रुग्ण आहोत आणि तरी त्यांच्या स्वच्छतेच्या आवडीनुसार ते आपल्या पंजानं तोंड मिशा डोळे पुसून साफ करत आहे. आता 5वं मांजर जे आहे ते खूप आजारी असावं असं का वाटलं लेखिकेला, कारण ते डोळे मिटून पुढल्या 2 पंजावर तोंड ठेवून गप्प पडलाय. गप्प पडलाय म्हणजे शांतपणे बसलेलं आहे. ते शांतपणे कोणत्याही प्रकारची ते हालचाल करत नाही आहे. पहिले आपल्या पुढच्या 2 पंजावर डोळे मिटून आपलं ते गप्प पडून आहे. गप्प पडून आहे म्हणजे ते कोणत्याही प्रकारची हालचाल करत नाही. कदाचित त्याला जो काही आजार असेल त्याने त्याला त्रास होत असेल किंवा दुखत असेल म्हणून. हे आत्तापर्यंत झालं मांजरांबद्दल. मग त्या मांजरांना खाण्याकरता काय काय ठेवलेलं आहे, तर प्रत्येक मांजराजवळ 2 बश्या आहेत. 2 बश्या कशासाठी आहेत, एक खाद्यपदार्थासाठी म्हणजे जे काही खाण्याचं त्यांचं आहे ते त्या बशांमध्ये टाकण्यासाठी, आणि दुसरी जी आहे ती पाण्याची म्हणजे पाणी पिण्यासाठी त्यांना, कारण खाणं ज्याच्यात असेल त्याच्यातच ते पाणी देऊ शकत नाही. प्रत्येकाजवळ त्याच्या प्रकृती म्हणजे तब्येत, चढ उतार म्हणजे कमी जास्त, प्रकृती किंवा तब्येत कमी आहे जास्त आहे कशी आहे दाखवणारा तक्ता म्हणजे चार्ट भिंतीवर लावला आहे. आता तिथे बॅक साईडला त्यांनी काय केलं, तिथे चार्ट ठेवलेला आहे. म्हणजे तिथे जे कोणी आता डॉक्टर्स जिथे असतात त्यांचे शिफ्ट बदलत असतात. तुम्ही जर दवाखान्यामध्ये जर कधी गेले असाल हॉस्पिटलमध्ये तर तिथे शिफ्ट वाईज काम चालतं. मग एका पेशंटला जसं एखादा डॉक्टर सकाळी बघायला आला, संध्याकाळी दुसऱ्या डॉक्टरांची जर शिफ्ट असेल, मग तिथे त्याला कसं माहिती पडेल की या पेशंटचं काय द्यायचं आहे किंवा काय पुढची ट्रीटमेंट आहे किंवा काय बंद करायचं आहे. तर तिथे चार्ट असतो प्रत्येक पेशंटचा. तसा इथे सुद्धा तिथे चार्ट होता. तिथे त्याच्या प्रकृतीतले चढ उतार दाखवले गेलेले आहे, कोणतं औषध दिलं गेलेलं आहे किंवा काय पदार्थ खायला दिले आहे, काय बंद करायचे आहेत, काय वाढवायचे आहेत, हे सगळं त्या तक्त्यामध्ये दिलेलं आहे. अजून काय आहे तिथे, पहिले तर 2 बशा आहेत, दुसरं आहे तक्ता, तिसरं आहे प्रत्येकाला बसायला मऊ अंथरूण आहे. अंथरूण म्हणजे बिछाना. म्हणजे आता पेशंट आहे तर त्याला आरामाची जेव्हाही गरज लागेल तेव्हा त्याला असं वाटेल की आराम करायचा आहे, मग तेव्हा तिथे मऊ असं अंथरूण आहे. असं कडक अंथरूण ठेवलं तर त्याला बरं वाटणार नाही ना, म्हणून तिथे मऊ असं अंथरूण ठेवलं गेलेलं आहे. मुलांना इथे मी शब्दार्थ दिलेले आहेत. हे शब्दार्थ तुम्हाला तुमच्या वहीत लिहायचे आहेत. वहीत लिहिताना आपला नेहमीप्रमाणे जसा पॅटर्न आहे की पॅराग्राफ किंवा उताराचे पहिले 2-3 शब्द, मग डॅश द्यायची आणि त्याच्यानंतर मग लास्टचे 2-3 शब्द लिहून त्याच्याखाली हे सगळे शब्दार्थ तुम्हाला लिहून काढायचे आहेत.
तुमचा हा गृहपाठ आहे. मी तुम्हाला याची PDF फाईल पाठवते आहे व्हिडिओ जेव्हा पाठवेल तेव्हा, आणि तुम्हाला ते लिहून काढायचं आहे. धन्यवाद.